विधानसभेसाठीच्या जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्यात। प्रत्येक पक्ष 288 जागांची तयारी करत असला तरी स्वबळाचा नारा मात्र अद्याप तरी कुणीही दिलेला नाहीये। महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सध्या धावाधाव सुरू आहे। मुंबईपासून दिल्लीपर्यंत महायुतीच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे। लोकसभेत आलेलं अपयश पुसून काढत विधानसभेला चमकदार कामगिरी करण्यासाठी महायुतीने जोर लावलाय। 288 जागांची तयारी आहे। भाजपकडून वारंवार सांगितलं जात आहे, मात्र त्याच वेळी महायुतीतूनच लढण्याचा निर्धार व्यक्त केला जातोय। शिंदेंच्या शिवसेनेने 93 मतदारसंघांमध्ये निरीक्षक नेमले, पण सर्वच्या सर्व 288 मतदारसंघांमध्ये निरीक्षक नेमण्याची त्यांची तयारी आहे। पण जागा वाटपावरून महायुतीत खटका उडू नये याची काळजी सुद्धा घेतली जाते। भारतीय जनता पार्टीने तर 288 मध्ये निरीक्षक नेमले आहेत, पण कशासाठी नेमले आहेत तर महायुतीचे सुद्धा सहयोगी पक्षांचे उमेदवार विजयी झाले तर सरकार येणार, आणि त्यामुळे तयारी प्रत्येकाने जास्तीच करायची असते आणि ती जास्तीची तयारी न मिळालेल्या जागेवर आपल्या सहयोगी पक्षासाठी ती तयारी वापरायची असते। की महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात कुठल्याही मतभेदी नाही, चढाओढी नाही, स्वबळावरती निर्णय घेण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही। खरं आहे की अपेक्षा उमेदवारांची, इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती राहू शकते, हे महायुतीमध्ये अधिक जास्ती प्रमाण आहे। आम्ही 93 आता नेमलेत, आम्ही 288 मतदारसंघात निरीक्षक नेमणार आहोत। भाजपही 288 मध्ये नेमणार आहेत आणि राष्ट्रवादी 288 मतदारसंघात नेमणार आहे। या ज्या तुमच्या कॅल्क्युलेशन्स आहेत या तशा नाहीत, तर महायुतीमध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक संघ होऊन ही निवडणूक लढवावी यासाठी हे निरीक्षक नेमलेले आहेत। लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या जागा खूप कमी होत्या। त्या तुलनेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला घासाघीस करण्यामध्ये यश मिळालं होतं आणि यावरूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या जागा वाटपावरून टीका केली आहे। पक्षाच्या भूमिका ठरलेल्या असतात, त्याच्यामुळे नारायण राणे साहेब जे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या मताचा भारतीय जनता पार्टी आदर करते का, हा एक येणाऱ्या काळात पाहण्याचा विषय असेल। बाकी यांच्या पदरात किती तुकडे टाकले जातात, अजितदादांच्या आणि आमच्यातून गेलेल्या गद्दारांच्या ताटात किती तुकडे भारतीय जनता पार्टीच्या कृपेवरती अवलंबून, एवढं नक्की त्यांना कोणताही स्वाभिमान नाही। आधी काँग्रेसला राज्यातला एखादा निर्णय घेण्यासाठी वारंवार दिल्लीला धाव घ्यावी लागायची। आता महायुतीमधल्या निर्णयाचं केंद्र सुद्धा दिल्लीत झालंय। महायुतीमधले राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन स्वतंत्र पक्ष असले तरी मंत्रिमंडळ विस्तार असो किंवा जागा वाटप, त्यांच्या नेत्यांना दिल्लीच गाठावी लागते। यावरून रोहित पवारांनी अजित पवारांवरती सुद्धा तोफ डागली आहे। पूर्वीचे दादा आणि आत्ताचे दादा तशी आम्हाला ओळखू येत नाही। पूर्वी असे धडाडीचे दादा असायचे, निर्णय एकदम धडाडीने त्या ठिकाणी घ्यायचे, आणि आत्ताचे भाजप बरोबर गेलेले दादा यांना सगळ्या गोष्टींना विचारावं लागतंय। टोपी त्यांनी घातली असावी, पण आता लोकसभेमध्ये आपण जर बघितलं, लोकशाहीच्या माध्यमातून सामान्य आणि स्वाभिमानी महाराष्ट्राच्या नागरिकांनी त्यांच्या पार्टीला टोपी घातलेली आणि महायुतीला टोपी घातलेली आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे। एकमेकांवरती टोलेबाजी होत असली तरी महायुती सोबतच महाविकास आघाडीला सुद्धा जागा वाटपाचा पेच आता सोडवावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।